साधारणतः जगाचा जर आमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये विचार केला तर आमचा जीडीपी ग्रोथ रेट, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, हा आमचा जो रेट आहे सकल उत्पन्नाचा, हा आम्ही 7.4% यावर्षी गृहीत धरला आहे. हा जगाचा आता सरासरी 3% आहे, म्हणजे आम्ही त्यापेक्षा जास्त आहोत. चीन वेगाने टेक्नॉलॉजीचा उपयोग करते आहे, त्यांचा सुद्धा आपल्यापेक्षा कमी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत आता आम्ही दोघेही समान आहोत, पण ग्रोथ रेटच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांच्या पुढे आहोत. चीनचा ग्रोथ रेट हे 4.2% आहे, अमेरिकेचा 2.1% आहे. म्हणजे विकासाच्या वेगाचा जर विचार केला तर आम्ही निश्चितपणे पुढे आहोत. साधारणतः आमचे काही विरोधी पक्षाचे मित्र एका गोष्टीवर नेहमी टीका करतात, महागाई महागाई महागाई. त्यांना मी सांगू इच्छितो की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सरासरी किरकोळ महागाई ही 2013 मध्ये अत्यंत उच्च पातळीवर होती, 10.02%. आणि मागच्या वर्षी, कारण 26-27 हे वर्ष आहे, मागच्या वर्षीचा आमचा ऐतिहासिक निश्चांक महागाईचा आहे आणि तो आहे 1.7% to 2%. म्हणजे 5 पट महागाई ही काँग्रेस सरकारपेक्षा कमी झाली आहे. अन्नधान्याच्या महागाईमध्ये सुद्धा, जे अन्नधान्य हे गरिबांच्या पोटाचं महत्वाचं, ऊर्जेचं, त्याला शक्ती देणारं अन्नधान्य आहे, त्यामध्ये अन्नधान्य महागाई काँग्रेसमध्ये 11.8% होती, आमची 2.7% डिसेंबर 2025च्या अनुसार. आम्ही साधारणतः शेतमालाचं उत्पादन हे या 10 वर्षामध्ये 35% यामध्ये वाढ झाली. मत्स्यपालन क्षेत्रामध्ये आता 106 लाख टनावरून आता आम्ही 95 लाख टनावरून 197 लाख टन, म्हणजे या 11 वर्षात 106% वाढ झाली. आणि कर्जाच्या बाबतीत जे म्हटलं जातं तेही निराधार काँग्रेसचे लोक टीका करतात. कर्जाच्या बाबतीमध्ये आमच्या देशावर कर्ज आहे असं सांगतात, चुकीची माहिती देतात. आता ठीक आहे, त्यांना खोटं बोलण्याचं लायसन्स त्यांनी घेऊन घेतलं आहे स्वतः शिक्का मारून, पण आता अमेरिकेवर जे कर्ज आहे ते आहे जगातील सर्वाधिक कर्ज रकमेमध्ये. मी पर्सेंटेजमध्ये नाही म्हणत आहे, रकमेमध्ये. पर्सेंटेजमध्ये सर्वात कमी आम्ही आहोत, रकमेमध्ये आम्ही कमी आहोत. अमेरिकेचं कर्ज आहे त्यांच्या जीडीपीच्या तुलनेत $38.3 ट्रिलियन, म्हणजे -125%. हे तसं रकमेमध्ये जगातील सर्वात जास्त कर्ज आहे. पण आम्ही जेव्हा जीडीपीच्या रेशोमध्ये धरतो तेव्हा जगातलं सर्वाधिक कर्ज हे जपानवर आहे, 9.8 ट्रिलियन, पण त्यांचा जीडीपीच्या रेशोमध्ये ते 230% होतं. चीनवर 18.7 ट्रिलियन इकॉनॉमी आहे, ते होतं जीडीपीच्या -96. आणि तुम्हाला आनंद होईल, अभिमान वाटेल, काँग्रेसवाल्यांनी अभिमान करावा या गोष्टीचा, की आता भारतावर फक्त $3.1 ट्रिलियन कर्ज आहे, जे आमच्या जीडीपीच्या 81% आहे. म्हणजे जगाच्या सर्वोत्तम इकॉनॉमीमध्ये, ज्याला आम्ही साधारणतः स्थिर आणि नियंत्रित अर्थव्यवस्था म्हणतो, ती आमच्या महाराष्ट्राची, आपल्या भारताची आहे. यामध्ये एक महत्वाचा विषय, साधारणतः महाराष्ट्रामध्ये आमचे जे काँग्रेसचे नेते आहे ते विचारतात की अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र कुठे आहे. त्यांना वाचायचंच नाही आहे कागद, हे दुर्दैव आहे. बरं, हा कागद काय आमच्या कार्यालयात आम्ही टाईप नाही करत. हा कागद हा नेटवर भारत सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, आमच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये उपलब्ध आहे. आणि समजा भारताच्या यंत्रणेवर काँग्रेसच्या नेत्यांचा विश्वास नसेल तर संयुक्त राष्ट्र संघाच्या वेबसाईटवर जगातली सर्व माहिती उपलब्ध आहे. कृपया थोडीशी वीज लागेल, थोडासा त्रास होईल, पण एकदा जाऊन या आणि कधीतरी मनापासून जाहीरपणे नव्हे पण मनात म्हणा मेरा भारत महान. आणि त्यासाठी आम्ही पुढे चाललो आहे. या वर्षीच्या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्र सरकारच्या बजेटमध्ये
98,306.6 कोटी हे आम्हाला प्राप्त झाले. मी राऊंड फिगरमध्ये 98,306 कोटी सांगतो. आपल्याकडे साधारणतः महाराष्ट्रामध्ये जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट दिल्या जात आहे त्या कॅपिटल इन्व्हेस्टमध्ये आम्हाला काय प्राप्त झालं तर साधारणतः 2009 ते 14 दरवर्षी सरासरी आम्हाला रेल्वेवर फक्त 1,171 कोटी महाराष्ट्राला प्राप्त व्हायचे. ओनली 1,171 करोड. आता आम्हाला साधारणतः 15,940 कोटी 940 कोटी. तुम्ही विचार करा की साधारणतः 13 ते 14 पटीनी आमच्या महाराष्ट्राला रेल्वेसाठी एका वर्षाला प्राप्त होते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये या स्वस्त वाहतुकीसाठी जे पैसे दिले जात आहेत ते अतिशय मोठी रक्कम आहे. साधारणतः आमच्याकडे रेल्वेचे 41 प्रकल्प हे मंजूर झाले. 5,877 किलोमीटर आणि 81,580 कोटी हे आमचा टोटल यावरचं इन्व्हेस्टमेंट आहे. त्यापैकी 15,940 कोटी हे या वर्षाला आम्हाला प्राप्त होते. साधारणतः 2014 पासून 929 आरओबी रेल्वे ओव्हरब्रिज याला मान्यता आली आहे. महाराष्ट्रात 9 वंदे भारत गाड्या सुरू झाल्या आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई अहमदाबादला जोडणारी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर हे आमच्या महाराष्ट्राला जोडलं जात आहे, जे देशामध्ये मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व आर्थिक दृष्टिकोनातून वाढवेल. आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये चंद्रपूर, बगारशा आणि चांदा फोर्ट आहे असे 128 रेल्वे स्थानक याला पैसे उपलब्ध करून दिले, ज्याला आपण अत्याधुनिक असं आपण करतो आहे. मुंबई मेट्रो लाईन 3 ॲक्वा लाईन आणि यावर 12,200 कोटी. मुंबई मेट्रो लाईन 3 37,270 कोटी. आपल्याला पुणे ठाणे यामध्ये आता 30,766 कोटीची मंजुरी दिली. मी टेक्निकल मुद्द्यावर जात नाही. साधारणतः 7 विमानतळ ही रिजनल कनेक्टिव्हिटीमध्ये आपल्याला दिली आहे. नवी मुंबई एअरपोर्ट ते आपलं उद्घाटन झालं आहे. नागपूरच्या एअरपोर्टला आपल्याला 7,000 कोटीला मान्यता दिली आहे. शिर्डीला 645 कोटी 645 कोटीला मान्यता दिली आहे. भारतमाला योजनेमध्ये 3,029 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाला मान्यता दिली आहे. आणि महाराष्ट्राच्या रस्त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला 18,465 नॅशनल हायवे एवढ्या मोठ्या हायवेंना जेव्हा मंजुरी दिली आहे तेव्हा रेल्वे रोड या दोन्ही गोष्टीमध्ये आम्हाला महत्त्व वाढते आहे. त्याशिवाय आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठं पोर्ट आपल्याला दिलं आहे, ज्याची किंमत साधारणतः 77,000 कोटी रुपयाची किंमत असणारा पोर्ट हे आपल्याला महाराष्ट्राला दिलं आहे. आणि यामध्ये निश्चितपणे महाराष्ट्र वेगाने विकास करेल हा विश्वास आहे. याशिवाय ज्या छोट्या छोट्या गोष्टी आमच्यासाठी आहे ज्या नियमित चालणाऱ्या आहे पण महत्त्वाच्या आहे, अतिशय महत्त्वाच्या आहे. यामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये सामान्यातल्या सामान्य गरिबाचं जनधन खातं निघालं. तर हे महाराष्ट्रात 10 वर्षात 3.74 कोटी जनधन खाती निघाली. जीवन ज्योती विमा योजनेमध्ये 1.93 कोटी जीवन ज्योती विमा झाला. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेमध्ये महाराष्ट्रात 4.22 कोटीचा निधी आपल्याला प्राप्त झाला. मुद्रा योजनेमध्ये 3.20 लाख कोटीचा निधी प्राप्त झाला. अटल पेन्शन योजनेमध्ये एकूण सदस्य हे 83.20 लाख आहे. पंतप्रधान स्वनिधीमध्ये वितरित अर्ज ज्यांना मदत केली ती 12.20 लाख आहे. KCC कार्ड हे आपल्या महाराष्ट्रामध्ये 84.5 लाख आहे. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेमध्ये साधारणतः 52.10 लक्ष LPG कनेक्शन दिले आहे. जनऔषधीमध्ये महाराष्ट्रात 711 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्र दिली आहे. आयुष्यमान कार्ड ही जगातली सर्वात मोठी योजना आहे. महाराष्ट्रामध्ये
83 कोटी कार्ड या महाराष्ट्रामध्ये दिले आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजना ज्यामध्ये आपण मोफत धान्य देतो. तर तुम्हाला निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठा वाटा आहे. साधारणतः 7 कोटी लाभार्थ्यांच्या रेशन कार्डवर आपण मोफत धान्य देतो. आणि जे 6,000 केंद्र देतं आणि 6,000 राज्य देतं ते 92 लक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण पैसे देतो. ही अतिशय मोठी रक्कम ही आपण बघितली आहे. मी देशाचे आकडे आता सांगणार नाही, पण साधारणतः या माध्यमातून महाराष्ट्राला एक भरघोस निधी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये प्राप्त झाला आहे. पण याशिवाय तसे तुम्ही थकले असाल कारण तुम्ही 1 वाजता आलात, पण तरी या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पासोबत राज्यांनी काही कॉन्ट्रीब्यूट करावं अशी मागणी काल जेव्हा 5 वाजता माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये आपण मुख्यमंत्री महोदयांना काही विशेष योजना विनंती केली की या विशेष योजना या आपल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कॉन्ट्रीब्युटरी किंवा विशेष म्हणून घ्याव्या, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यामध्ये केंद्रामध्ये राज्य कुठे आहे ते आपण सांगितलं, पण राज्यामध्ये आपलाही जिल्हा पुढे गेला पाहिजे. खरं तर राज्याच्या एकूण स्टेट म्हणजे जीएसडीपी मध्ये ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट आपलं जे राज्याचं सकल उत्पन्न आहे, तर आपलं देशामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 15% उत्पन्न आपलं आहे. पण चंद्रपूर सुद्धा या राज्याच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा उचलते. मागच्या वर्षी आपला जीएसडीपी मध्ये आपला जीडीडीपी म्हणजे ग्रॉस डिस्ट्रिक्ट डोमेस्टिक प्रॉडक्ट हे 57,000 कोटीचं होतं. आपण चांगलं कॉन्ट्रीब्यूट करतो, पण हे समाधानकारक आहे का? तर नाही, याला अजून वाढवता येतं. साधारणतः पुढच्या 5 वर्षाचं टार्गेट हे आपण घेतलं आहे. आम्ही काल बैठकीत ते स्वीकारलं आणि हे आव्हान आहे चंद्रपूरच्या जनतेसाठी. ते आम्ही ठरवलं आहे की पुढच्या 5 वर्षात ते साधारणतः दुप्पटच्या आसपास व्हावं आणि 1,06,248 1,06,248 कोटी हे आपण आपलं टार्गेट ठरवलं आहे, ज्याच्यासाठी आपल्याला 14.12% ग्रोथ रेट आपल्या जिल्ह्याचा पाहिजे. आणि म्हणून मग माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा कालच्या बैठकीमध्ये आपल्या या सर्व गोष्टींना मदत करण्याचा आश्वस्त केलं आहे. आता बजेट येईल तेव्हा त्याच्यापैकी काही गोष्टी असतील, काही कदाचित नंतर होतील, पण यामध्ये ज्या प्रामुख्याने काही जे आपण मदत मागितली त्याच्यामध्ये एक टुरिझम. या टुरिझममध्ये मागच्या वर्षी जेव्हा इंटरनॅशनल असे 50 टुरिझम सेक्टर डेव्हलप करण्याचा निर्णय केला, तेव्हा आपण ताडोबा घ्यावं असं त्याच दिवशी माननीय पंतप्रधान मोदींना पत्र दिलं. माननीय गजेंद्र शेखावतजींनाही पत्र दिलं. ताडोब्याचा प्रोजेक्ट आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अतिशय मोठा आहे, ज्याचं साधारणतः 5 वर्षाचा आपण प्लॅन तयार केला आणि 5 वर्षामध्ये दरवर्षी 500 कोटी ते 600 कोटी आपल्याला लागतील आणि या माध्यमातून ते क्षेत्र डेव्हलप व्हावं. मानव वन्यजीव याचं जे काही आता कॉन्फ्लिक्ट आहे ते शून्यावर यावं आणि पर्यावरण पर्यटन या दोन्ही गोष्टींमध्ये गावाचा क्षेत्रीय विकास व्हावा या दृष्टीने एक प्लॅन तयार केला आहे. त्याची साधारणतः अंदाजित किंमत 3,000 कोटी आहे. आता या प्लॅनमध्ये प्रत्येक गाव हे पर्यावरणयुक्त व्हावं, रोजगारयुक्त व्हावं. बफर झोन आणि कोअर झोनमध्ये तर गाव नाही आहे, पण या क्षेत्रातल्या विशेष सुविधा अशा सर्व पर्यटन सुविधांपासून सर्व त्यामध्ये आहे. पण यामध्ये केंद्राचा जो निधी आहे त्यामध्ये आपल्याला मॅचिंग निधी हा राज्याचा हवा आहे, तर तिथेही आपल्याला मदत करण्याचं त्यांनी सांगितलं आहे. पशुसंवर्धनाची आपण मागणी केली की विदर्भ तसा दुधाच्या क्षेत्रामध्ये मागे आहे, आपला जिल्हा सुद्धा दुधाच्या क्षेत्रामध्ये मागे आहे. मदर डेअरी काम करायला तयार आहे, पण तरीही काही पायाभूत सुविधा आपल्या जिल्ह्यात नसल्याने यामध्ये देशी गाईचं
एक मोठं संवर्धन केंद्र जे साधारणतः 800 ते 1000 एकरमध्ये व्हावं आणि याला सुद्धा मान्यता देण्याची आपण इच्छा व्यक्त केली, ज्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये काही बदल आपल्याला घडवता येईल. यासोबतच राईस क्लस्टर आपला भात उत्पादक भाग आहे, पण राईस क्लस्टरला गती देण्यासाठी त्याही संदर्भात आपण मागणी केली की आजही या जिल्ह्यामध्ये पोहे मुरमुरे सारख्या गोष्टी सुद्धा हे गोंदिया बागाघाट या भागातून येतात, शिवणीवरून येतात. आमच्या जिल्ह्यामध्ये उत्तम पद्धतीचा राईस नक्कीच आहे, पण यामध्ये सुद्धा राईस क्लस्टर करून उत्तम पद्धतीचं संशोधन करणं, आमचा जीआय मध्ये रजिस्ट्रेशन करणं आणि यापासून होणाऱ्या ज्या काही 68 प्रकारच्या प्रॉडक्ट्स आहे, जे तनीस असेल कोंद असेल, या सर्व प्रॉडक्ट्सला क्लस्टरच्या माध्यमातून आपण मंजुरी द्यावी. आमचा जिल्हा हा विशेष करून आदिवासी लोकसंख्या मोठी असणारा जिल्हा आहे आणि कालच्या बैठकीत आपण एक पोंभुर्णा आणि करंजी या 2 MIDC आहेत, अजून एकही उद्योग नाही तिथं, फक्त आणि फक्त आदिवासी तरुण तरुणींना त्या MIDC मध्ये राखीव करून सारं जे शेड आणि बाकी टेक्नॉलॉजीचं बांधकाम आहे ते त्यांनी करावं, सरकारने करावं, आदिवासी विभागाने उद्योग विभागाने करावं आणि एखादा आदिवासी तरुण तरुणी त्यांना जे काही हुनर आहे त्यांनी ऑर्डर घेतल्यानंतर त्यांनी प्लग अँड प्ले म्हणजे फक्त जायचं, मशीन सुरू करायची, आपलं काम करायचं, भाडं भरायचं, कारण ते इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. आता देशामध्ये असे गुजरातमध्ये एक प्रयोग झाला आणि यशस्वी झाला, ते आपल्याला करायचं आहे. मी जेव्हा वनमंत्री होतो तेव्हा फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा प्रयोग आपण निश्चित केला होता. ताडागीमध्ये 10 एकर जागाही आपण घेतली आहे. त्या 10 एकर जागेमध्ये आपली अपेक्षा होती की आपल्या बगारशा डेपोमधून आपण 800 कोटी रुपयाचा सागवान हा साधारणतः अंदाजे आपण विकतो. आता आपण विचार केला की हा विकण्यापेक्षा यालाच व्हॅल्यू एडिशन करून त्यामधलं उत्तमातलं उत्तम संगणकीय आधारित आपण त्यामध्ये जर आपण उद्योग केले आणि त्यालाही साधारणतः मी असतानाच मान्यता दिली, पण तो टोटल प्रोजेक्ट जो आहे तो 75 ते 80 कोटीचा आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या संदर्भातही आपण विनंती केली. SNDT वेगाने आपला पूर्ण होतोय, त्यालाही निधी देण्याचं त्यांनी कबूल केलं. साधारणतः पूर्ण SNDT जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हा 5000 मुलींना आपण स्किलचं शिक्षण देऊ शकू. अन्यथा गडचिरोली चंद्रपूरमध्ये इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणावर येणार आहे, ज्या खनिजावर आधारित आहे, पण लोक मात्र स्थानिक लागणार नाही, कारण त्याला लागणारं स्किल त्यांच्यामध्ये नसेल. आणि म्हणून आपण SNDTला पैसे देण्याच्या संदर्भामध्ये आपण कालच्या बैठकीमध्ये त्यामध्ये आपण मागणी केली आहे. महत्वाची एक मागणी अजून आहे, ती म्हणजे चंद्रपूरकरांना सर्वात मोठ्या अभिमानाची जर कोणती बाब असेल तर ती आहे की बगारशाच्या डेपोमधून आपण अयोध्येच्या राम मंदिराला टिकवूड पाठवलं. प्रत्येक द्वार महाद्वार हे अयोध्येचा आपल्या टिकवूडमधून आहे. संसद भवनामधलं सुद्धा द्वार महाद्वार हे आपल्या टिकवूडमधून आहे. आता आपण पंतप्रधान महोदयांचं PM हाऊस हे पूर्ण बगारशाच्या टिकवूडमधून तयार होते आहे. म्हणजे हे तर तुम्हाला मला अभिमान असेल की माननीय पंतप्रधान महोदयांची खुर्ची ही बगारशाच्या लाकडातूनच तयार होते आहे. त्याचा अभिमान तुम्हाला मला निश्चित असेल. भारत मंडपम मध्ये आपलं टिकवूड वापरले गेलं आणि मग त्या दृष्टीने एक सुंदर वूड म्युझियम तिथं व्हावं, त्या दृष्टीने आपला प्रस्ताव आपण तयार केला, ज्यामध्ये आपल्याकडे 500 वर्षाचा इतिहास बघणारं राम लक्ष्मण हे लाकूड आहे, ज्यांनी 500 वर्षाचा इतिहास त्या झाडांनी बघितला. म्हणजे ते झाड जेव्हा होतं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचाही इतिहास त्यांनी ऐकलाच असेल. तर मला असं वाटतं की तिथं आपल्यापैकी एकदा जाऊन बघून यावं राम आणि लक्ष्मण लाकूड, पण तिथं टेक्नॉलॉजीचा उपयोग करून साधारणतः झाडांबद्दल माहिती, प्रजातींबद्दल माहिती, जगात झाडांच्या किती प्रजाती आहे, प्रत्येक झाडाचं साधारणतः आयुष्य कसं असतं, झाड कापण्याबद्दल असणारे जे काही आपल्याकडे लोकांचे काही म्हणजे दृढ विश्वास आहे, काही बाबतीमध्ये लक्षात न आल्याने कोणत्या गोष्टीला विरोध करायचा, आपण जेव्हा फर्निचर करतो तेव्हा कार्बन कसं लॉक करतो, या सर्व गोष्टी टेक्नॉलॉजीकडे त्या ठिकाणी आपल्याला दाखवता येईल. आणि देहरादूनच्या धर्तीवर
आपलं हे म्युझियम हे उत्तमातलं उत्तम व्हावं, त्याचाही प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्री महोदयांना कालच्या बैठकीमध्ये आपण दिला. याशिवाय मत्स्य संवर्धनात मामा तलाव, फ्लाइंग क्लब, हुमन प्रकल्पाच्या बाबतीमध्ये तो होत नसेल तर छोटे प्रकल्प, अशा अनेक गोष्टी आपण सांगितल्या. हे सांगण्याचं उद्दिष्ट की आम्हाला पुढच्या 5 वर्षात 1,06,248 कोटी रुपयाचा GDP प्राप्त करायचा आहे. आणि आपल्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेलाही मी आवाहन करेन की आपण सर्वांनी एकत्र येऊन हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आम्ही एक अभियान करणार आहोत, एक याला आर्थिक आंदोलनाचं स्वरूप देणार आहोत. आणि मला विश्वास आहे की चंद्रपूर जिल्हा हा नेहमीच सी फॉर चंद्रपूर, हा सी फॉर चॅम्पियनचा होईल असा विश्वास व्यक्त करतो. प्रश्न कोणाला काही विचारायचा असेल तर आपण विचारू शकतो. महानगरपालिकेच्या विस्ताराचा एक प्रस्ताव बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे आणि त्याचं काय स्टेटस, या टर्म मध्ये तो होईल की काय अशी अपेक्षा करता येईल का? नाही, साधारणतः कोणताही विषय हा भावनिक रीतीने घेता कामा नये. मला जर कोणी विचारलं तर आता नवीन चंद्रपूर वेगाने कसं पुढे जाईल याच्यावर आपण काम करतोय. ज्यामध्ये आता मी सांगितलं की आम्ही 50 हेक्टरमध्ये 10,000 घरं बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला, म्हणजे 2,000 घरं ही गरिबांची काढतोय. पण अजूनही खूप काम करायचं आहे. आता सध्या माढा क्षेत्रात म्हणजे नवीन चंद्रपूर क्षेत्रात आपण एका वृद्धाश्रमाला मान्यता दिली आहे. आपण एक अतिशय अत्याधुनिक लायब्ररीला मान्यता दिली आहे. आता एक मोठा ऑक्सिजन पार्क तयार होते आहे. त्या ठिकाणी रस्त्याच्या बाबतीमध्ये मोठं काम होत आहे. साधारणतः ते क्षेत्र पहिले पूर्ण विकसित केलं पाहिजे आणि पूर्ण विकसित केल्यानंतर आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे. अन्यथा महानगरपालिका नवीन चंद्रपूरमध्ये 1,000-1,500 कोटीचं इन्व्हेस्टमेंट करू शकणार नाही. हे 1,000-1,500 कोटीपैकी यावर्षी आपण 450 कोटीला मान्यता घेतली आहे. पण 450 कोटी वितरित व्हायचे आहे. तर मी आग्रह करतोय की 450 कोटी जर वितरित करायचं तर 80% तरी करा, म्हणजे 300-350 कोटी वितरित व्हावे. 350 कोटी जर वितरित झाले तर महानगरपालिकेच्या हिश्श्यावर तेवढे पैसे येणार नाही. मुद्दा दुसरा, महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये दुर्गापूर ऊर्जानगर हा भाग यावा का, तर त्यासाठी सुद्धा अभ्यास करून तो भाग घेतला पाहिजे. कारण आपल्याला फक्त दायित्व घेता येणार नाही. कोणत्याही भागाचा विस्तार करताना त्या भागामध्ये येणारं उत्पन्न आणि लागणारा खर्च या दोन्ही गोष्टीचा समतोल आपल्याला विचार करावा लागेल. अन्यथा शहराचा विस्तार तर होईल पण त्यासाठी लागणारा खर्च कमी पडला तर मग मात्र अडचणी येतील. म्हणून या विषयाचा एक संतुलित अभ्यास समिती बसवून या बाबतीमध्ये आपण निर्णय करणार आहोत. हां, फक्त एक महत्त्वाचा मुद्दा आहे जी आपल्याला अडचणीचा ठरला आहे, तो म्हणजे बुगिव लाईन. यामध्ये काय अडचण झाली की बुगिव लाईन 2013 मध्ये जेव्हा आदरणीय पृथ्वीराज चव्हाणजी मुख्यमंत्री होते तेव्हा आलेत आणि त्यांनी आदेश दिले आणि कुणाच्या लक्षातच आलं नाही की IIT पवई वाल्यांनी नुसतं रेषा ओढून घेतल्या. तर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी 2दा भेटलो. त्यांनी पुनर्सर्वेचे आदेश दिले. लोकांकडून भरूनही घेतल्या जात आहे की 100 वर्षात, 50 वर्षात, 25 वर्षात तुमच्याकडे पाणी आलं का. आपण सांगितलं की तहसील कार्यालयात ही माहिती आहे, आपण MRSAC मधून माहिती घ्यायला सांगितली आहे. तर मला विश्वास आहे की बुगिव लाईन ही जर सायंटिफिक रीतीने तयार झाली तर मग मोठं उत्पन्न शहराचं वाढेल. आता काय करताय, काही लोक घर बांधतात त्याची परवानगी घेत नाही, जे उत्पन्न यायचं तेही येत नाही. आता आमचा प्रयत्न 5 वर्ष काय आहे की जनतेवरचा भार वाढू नये. अन्यथा जनतेचा भार वाढवणं सोपी आहे, पण जनतेवरचा भार वाढवायचा की सोयी सुविधा वाढवायच्या आणि त्यासाठी कसा निधी उभा करायचा याच्यावर आम्ही जास्त लक्ष देणार आहोत. पण जे हद्दविस्तार आहे ती सायंटिफिक अभ्यास केल्याशिवाय असा एकदम भावनिक निर्णय आपण करणार नाही. त्याला सायंटिफिक मग जायचं का पडोगी,
आपण जायचं का इकडे दातारा वगैरे सायंटिफिक सर्वांना विचारपूर्वक त्यांचं असणारं उत्पन्न, मग आपल्याला किती पैसे येतील, खर्च किती करावा लागेल, हे सर्व विचारपूर्वक कर. भाऊ, ताडोबा पूर्ण भारतामध्ये नावलौकिक आहे. एकीकडे ताडोबामध्ये कोल माइन्स येऊन राहिली आहे. कोल माइन्स ताडोबा क्षेत्रामध्ये, आणि वन विभाग आहे ते ताडोबामध्ये. मला वाटतं कोणतीही कोल माइन्स ताडोबा मध्ये येत नाही आहे. ज्या संदर्भात आयर्न ओरची माइन्स ही त्यांनी बफर झोनला लागून केली आहे, त्याला आमच्या सर्वांचा विरोध आहे. आणि त्याचा पुनर्विचार हा महाराष्ट्राच्या समितीने केला, त्याला अजून मान्यता नाही. कारण त्या समितीने जरी मान्य केलं तरी केंद्रामध्ये जाणार नाही. आणि आता हायकोर्टाने सुमोटो ती रीट स्वीकारली आहे. आणि सुमोटो स्वीकारल्याने मला स्वतःला व्यक्तिगत रीतीने वाटतं की हायकोर्ट त्यांना पुढे जाऊ देणार नाही. आणि ती आयर्न ओरची माइन्स आहे. मात्र सध्याचा मोठा प्रॉब्लेम इथले रस्ते आणि त्याच्यात त्या सगळे खड्ड्यांमुळे धूळ सर्वत्र पसरली आहे. याच्यावर काही प्लॅन आहे का आपल्याकडे? नाही, 5 वर्षाचा जसं मी मगा सांगितलं की डीपी रोड अधिग्रहित करावे लागेल. डीपी रोडच्या संदर्भामध्ये आणि अस्तित्वात असणारे रस्ते याचा एक प्लॅन करावा लागेल. एका वर्षात तर आपल्याला कोणी 700-800 कोटी देणार नाही. आणि दुसरा विचार हा करावा लागेल की रस्ते हा आत्ता पाईपलाईन खोदून ते खराब झाले, आपण नवीन रस्ते केले की पुन्हा पाईपलाईन खोदू नये. याला आपण आमच्या संगीताताई किंवा प्रशांतजी यांच्या नेतृत्वात राहुल पावडे किंवा सर्व नगरसेवक यांच्यासोबतच्या पहिल्या बैठकीत आपण हाच आग्रह करणार आहोत की तुम्ही प्रत्येक गोष्ट वेगाने करायची, पण विचारपूर्वक करायची. अन्यथा आपण रस्ता केला तो उद्या फोडून टाकतात. एकमेकांमध्ये समन्वय नाही. पण 5 वर्षामध्ये आपलं शहर उत्तम व्हावं हा तर भाव निश्चितपणे आमच्या सर्वांचा राहणार आहे. आणि त्या दृष्टीने आपण काळजी घेणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे दर्जाची काळजी घ्यायची आहे. अनेकदा रस्ते होते, तुम्हालाही माहित आहे की 3 वर्षात जात नाही तर ते गिट्टी, रस्ता कोणी खराब करा ते पाहण्यासाठी गिट्टी बिचारी अशी वरती येते. तेवढं फक्त बघा. भाऊ आपल्याच महानगरपालिकेची सर्वांनी प्रशासन राज्य होतं, तर त्या पार्श्वभूमीवर निधी आणणं आणि त्याच्यानंतर स्वतः क्रिएट करूनही महसूल वाढवण्याची काय प्रयत्न केले? नाही, हा प्रयत्न असणारच आहे. आता जेव्हा मी माझ्या कार्यालयात महापौर, उपमहापौर आणि हे सर्व नगरसेवक आले तेव्हा मी यांना पहिलं सांगितलं की 19 तारखेनंतर अधिवेशन असताना पहिल्यांदा आपल्याला भेटीला जायचं आहे. मुख्यमंत्री महोदय, नगरविकास विभाग सर्वांना भेटायचं. पहिले आपला प्लॅन करू आणि मग जाऊ. आणि नंबर 2, केंद्राच्या योजनेमध्ये आपली महानगरपालिका कुठं कुठं बसते. जसं उद्या झरपट नदीचं आपल्याला संवर्धन संरक्षण करायचं असेल तर केंद्राच्या योजनेमध्ये आपण बसतो. महानगरपालिकेने प्रस्ताव केला तर कदाचित तो निधी आपण आणू शकतो. अंचलेश्वर मंदिर आहे, त्याचं संवर्धन संरक्षण आपण करू शकतो, केंद्राचा निधी आपल्याला प्राप्त होऊ शकतो. रामाला तलाव सरोवर संवर्धनमध्ये तर एकदा आयडेंटिफाय करणं. सुदैवाने महानगरपालिकेमध्ये आता जो वित्त आयोगाचा पैसा तो येईल, पण सर्वात महत्त्वाचं त्यांची अडचण आहे, त्यांना ताबडतोब एक 40 कोटी रुपये हवे आहे. तर मी आयुक्तांना विश्वास दिला आहे की एकदा मुंबई अधिवेशनामध्ये आमचं बजेट 6 एप्रिलला येईल. 6 एप्रिल नंतर 6 मार्चला येईल, पण 1 एप्रिल नंतर जो पैसा तुम्हाला हवा आहे त्या दृष्टीने, कारण बजेट मंजूर व्हावं लागेल आणि मग पैसे देऊ. कारण आत्ता आपल्याकडे वैशिष्ट्यपूर्णमध्ये पैसे उपलब्ध नाही आहे महाराष्ट्राच्या बजेटमध्ये. ते सारे पैसे त्याच्या मंजुऱ्या झाल्या आहे. आपण 1 एप्रिल नंतर मध्ये देऊ. ते मला बोललेत, तर मी म्हणलं नक्की एकदा आमची बैठक झाल्यावर पुढे काम करू. भाऊ आपण शिवाचे विचार केला 100 कोटीचा, अमृतचा विचार केला, त्याच्यानंतर पुन्हा 45 कोटी त्याच योजना आपण पुन्हा खर्च करत आहोत. त्याच्यानंतर एक CTPS ची योजना होती की आपण जे सीवेज तयार करत आहोत, सीवेजपेक्षा त्यांनी एक वेगळे सीवेज तयार केलेले आहेत. त्याच्यावर मग CTPS कडून ते पैसे घेत आहे, पुन्हा घेत आहे. त्याच्यात महानगरपालिकांनी 5-7 कोटी फंडिंग केलं. त्याच्यात आपण जे पैसे आणतो ते शहराच्या विकासासाठी लागत नाही. आता पैसे कुठे जातात ते कोणाला कळत नाही, असं नाही. आहे की ते शहराच्या implementation- विकासासाठी पैसे लागतात असं नाही.
हा हे गोष्ट खरी आहे की विचारपूर्वक प्रत्येक योजना कार्यान्वयन केली पाहिजे आणि दर्जा चांगला पाहिजे. जसं तुम्ही 2004-05 मध्ये जेव्हा आपण नगर परिषद होतो तेव्हा आपण सिवरेजची योजना आणली, योजना झाली, उपयोग काहीच झाला नाही. अमृत योजनेचं तसं नाही आहे. अमृत योजनेमध्ये पाईपलाईन टाकल्या, डिस्ट्रीब्युशन लाईन टाकल्या, पण एकत्रित तेव्हाही अमृत योजनेमध्ये पूर्ण शहर घेतलं गेलं नाही. आणि म्हणून त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून मी जसं अगोदरच सांगितलं की याच्यावर लोकांचाही कामाच्या दर्जाच्या संदर्भात अंकुश असावा, त्याचे बोर्ड लावणे, माहिती देणे, याला आपण जास्त लक्ष देऊन लोकाभिमुख आणि लोकांचा सहभाग या दोन गोष्टी वाढवायच्या आहेत. एक तळावाच्या विषय म्हटलं होतं मी की 500-600 कोटीचे प्रोजेक्ट पर इयर लागणार आहे. तुम्ही फायनान्स मिनिस्टर असताना एक प्रोजेक्ट तयार केले होते 2000 कोटीचे तळावाचे इंटरनॅशनल सेंटर म्हणून डेव्हलप करण्यासाठी. तेव्हा काही ते फंडिंग मिळालं नाही, त्याच्यामुळे ते प्रकल्प आपला रखडला आहे. आता असं पॉसिबिलिटी आहे का की 500-600 कोटी आपल्याला पर एनम भेटणार? दुसरं एक तुम्ही जे म्हटलं की एक राईस क्लस्टरसाठी, ते तुम्हाला कल्पनाच असेल की आपण 1 प्रोडक्ट 1 डिस्ट्रिक्ट सेंट्रल जी योजना आहे त्याच्यात आपला चंद्रपूरचा समावेश आहे, ते राईस क्लस्टर म्हणून समावेश आहे त्याच्यात. पण त्याच्यात जे प्रोग्रेस व्हायला पाहिजे होता ते अजूनपर्यंत झालेलं नाही आहे. त्याच्यासाठी काय प्रयत्न होणार आहे, का होणार आहे त्याच्यात? ते असं आहे की याच्यासाठी पहिला मुद्दा असा आहे की ताडोब्याच्या संदर्भात मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा आपण प्रस्ताव केला, पण प्रस्ताव केला तेव्हा मी अर्थमंत्री नव्हतो. अर्थमंत्री असतो तर पैसे उपलब्धच झाले असते, पण तेव्हा अर्थमंत्र्यांनी असणारी राज्याची स्थिती लक्षात घेऊन त्या प्रस्तावाला थांबवलं. पण सुदैवाने केंद्र सरकारने मागच्या वर्षी घोषणा केली की आम्ही 50 डेस्टिनेशन हे डेव्हलप करणार आहोत, आणि म्हणून मग आपला आग्रह आहे की त्यामध्ये आमचा सहभाग व्हावा. आपण त्या दृष्टीने काम करतोय. 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्टमध्ये आता राईस हे घेतलं गेलं आहे. त्याच्या दृष्टीने सुद्धा शास्त्रशुद्ध विचार करण्याची आवश्यकता आहे. तर पहिला टप्पा आपण पांधन रस्ते करतोय, त्याचा आराखडा तयार झाला. मी पालकमंत्री असताना 5003 किलोमीटरला मान्यताही दिली, पण काही महिन्यातच मग सरकार बदललं. म्हणजे सरकार बदलण्यापेक्षा मी राहिलो नाही, तर आत्ता त्याच्यावर काम सुरू झालं. आता आपण समित्या तयार झाल्या त्याला. तर मला वाटतं की राईस क्लस्टर आपल्याकडे यशस्वी होऊ शकेल. आणि 1 प्रॉडक्ट 1 स्टेशनमध्ये मी जसं मग सांगितलं, विविध वस्तू कशा करता येईल, काय त्याचं ट्रेनिंग स्किल ते आपण डेव्हलप करत न्यायचं, म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये त्याचा एक फायदा होऊ शकेल. भाऊ, वाहतुकीचं जे कोंडी एक मिनिट, वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी सगळ्यात मोठा अडसर जटपुरा गेटचा येतोय, तर त्या संदर्भात काही तोडगा निघू शकेल का? आणि दुसरं असं त्या संदर्भात की प्रोग्राम निघू शकत नाही. समृद्धी महामार्गाला जोडणारा जो एक्सप्रेस वे आहे त्याचा सध्या स्टेटस काय आहे? बस नाही, एवढं सध्या मान्यता दिली आहे 19,000 कोटीला, आणि 19,000 कोटीला आपण अजून काही रिंग रोड आपला मोठा व्हावा, किंवा आता माढातला एक 4.5 किलोमीटरचा रस्ता ते द्यायला तयार आहे. फक्त त्याच्यामधला प्रॉब्लेम एकच आहे की त्याला नंबर नाही आहे. त्यामुळे माढाचं म्हणणं आहे की बजेटमधून पैसे द्यावे. साधारणतः तो 4 पदरी रस्ता आहे, पण त्याला नंबर नाही. तर टेक्निकली आता काय करता येईल, कारण त्याला टेक्निकली यावं लागेल. त्याला नंबर नसल्याने बजेटच्या हेडमध्ये येत नाही. तर कसं करायचं त्याच्यावर आम्ही आता दसपुते साहेबांशी चर्चा करतोय की माढा रस्ता द्यायला तयार आहे. तो झाला की ट्रॉफिक जी नागपूरहून जी ट्रॉफिक ही गावातून जाते ती येणारच नाही गावात. तर असं जे काही मुद्दे आहे त्याला अभ्यास करून व्यवस्थित करावं. त्यांनी आता 4.5 किलोमीटरचा 30 मीटरचा रस्ता आपल्याला द्यायला मंजुरी दिली, पण नंबर नाही आहे. तुझं होतं रे, तू मग मागे पडलं बिचारा. नाही भाऊ, कोरोनाचा दुसरा जो डोज आहे तो कधीपर्यंत देणार आहात की डायरेक्ट बूस्टर डोजच देण्यात येणार आहे? नाही, साधारणतः भाऊ कोरोनाचा दुसरा डोस न देता बूस्टर डोसच देणं गरजेचं आहे. तर ते बूस्टर डोस योग्य क्षणी दिला जाईल. बरं भाऊ, परत मागील काही वर्षामध्ये चंद्रपूर शहरामध्ये हॉटेल आणि हॉस्पिटल हे प्रचंड वाढलेले आहेत, आणि त्यांच्याकडे एकाकडेही पार्किंग नाही आहे. रस्त्यावर पार्किंगमुळे खूप त्रास होत आहे शहराला. याच्यावरती काही कारवाई करण्यात येणार आहे? नाही, साधारणतः आपण जेव्हा जनतेच्या सोबत प्रियदर्शनी सभागृहात कार्यक्रम घेऊ तेव्हा लिस्टिंग करणार आहोत प्रत्येक कामाची. साधारणतः सारी कामं 1 वर्षात तर कधीच होणार नाही. 5 वर्षाचा कार्यक्रम करायचा आहे, आणि मग इथं सर्व नगरसेवक सर्व बसतील, काही त्यांच्याही प्रभागाचे विषय आहे, असे सर्व एकत्रित आपल्याला घ्यावे लागतील. गाड्यांची संख्या वाढली आहे,
पार्किंगचे विषय आहे, मग त्या पोलीस प्रशासन आहे. आता आपण कॅमेऱ्याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी आता 25 कोटी मान्यता दिली, ज्याच्यामध्ये चंद्रपूर, बगारश आणि मूळ. आपल्याला पैसे जास्त लागतात, पण सध्या चंद्रपूरचे काही भाग, मूळ आणि बगारपूर आपण CCTV अत्याधुनिक 360 याच्यामध्ये कॅमेरे घेतोय. आता ते टप्प्याटप्प्याने करावं लागेल. आता पार्किंगमध्ये सुद्धा काही आम्ही हे केलेले आहे प्लॅन, पण त्याला विस्तारित करावं लागेल ना. तो तर आपण एक अंदाजे केला आहे. लोकांकडूनही माहिती घेणं गरजेचं आहे. भाऊ हॅलो, नाही चौकशीची काय, काही गोष्टीची तर मी SIT लावली आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेशच दिले आहे. म्हणजे नवीन चौकशीच्या आदेशाची आवश्यकताच नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही गोष्टींच्या संदर्भामध्ये स्पष्ट आदेश दिले आहे आणि SIT त्याचं काम करत आहे. काही बाबतीमध्ये 3 अहवालापैकी 2 अहवाल आले, काही बाबतीमध्ये अहवाल येणं अजून बाकी आहे, तर तिथं चौकशी आहे. अजून कोणती शिल्लक असेल तर ती द्या, उद्या आपण पुन्हा CM ला देऊ. पण यामध्ये तडजोड नाही आहे, कुठेही तडजोड राहणार नाही. भाऊ भाऊ 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की सुरजागड सुरजागडमध्ये संपूर्ण भारतांमधनं कंपन्या येत आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या लगत गुंडपिंपरी तहसीलमध्ये देखील अनेक कंपन्या येणार आहेत. मात्र तिथनं जी वाहतूक होते आणि वाहतूक होताना दररोज अपघात होत आहेत आणि अनेकांचे बळी देखील जात आहेत. त्यासाठी रस्ता अरुंद आहे, हा मुळात प्रश्न आहे. त्यासाठी काही उपाययोजना असणार आहेत का? तिथे रोजगाराची संधी मात्र अजिबात नाही आहे इथल्या चंद्रपूरकरांना. आणि दुसरा मुळात असा प्रश्न आहे की आपण जे सांगितलं होतं की पक्ष वेळेनुसार नक्कीच कार्यवाही करेल, कारण 17 FD फॉर्म ते चोरीला गेले होते आणि त्यानंतर माननीय आमदार जोरगेवारांनी सांगितलं की पक्षाने वेळेनुसारच कारवाई केली. चंद्रपूरला मंत्रिपद मिळालं नाही आणि स्टाम्प पेपरनी काही होणार नाही, तर इथे अनुपस्थित राहून मीडियाच्या माध्यमातून बोलल्याने ते होणार नाही असं ते जोरगेवार म्हणाले. काय सांगाल? काय तुम्हाला काय वाटतं? एखादा प्रश्न मी उलटा विचारतो, ते काय म्हणाले याला कधीच महत्व नाही आहे. असं आहे, त्यांचा पहिला मुद्दा ब्रिजभूषण पाजारेंना तिकीट द्यावी हा आग्रह मी केला का? तो केला, कारण तो माझ्या पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता होता. त्यांनी आयुष्यामध्ये एकही पक्ष, इतरांनी 10 पक्ष बदलले, त्यांनी एकही पक्ष बदलला नाही. मग त्याच्यासाठी तिकीट मागणं हे योग्य आहे की इतर अनेक पक्ष फिरून आलेल्यासाठी तिकीट मागणं हे योग्य? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशोक उईकेंना पाठवून कधी त्यांना विचारून घ्या. मग जबाबदारी दिली की महापौर बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा. आता मग जबाबदारी दिली हे मी नाही मागितली, मुख्यमंत्री महोदयांनी दिली, तर मग याच्यावर प्रश्न का उपस्थित होता? तिसरा मुद्दा की 17 उमेदवार बदलण्याचा अधिकार कोणाला असतो का? उद्या राष्ट्रीय अध्यक्षांनी विधानसभेतली एक यादी पाठवली, तर राष्ट्रीय अध्यक्षांना विश्वासात न घेता उमेदवार बदलता येतात का? तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे का? उमेदवाराची यादी ही प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजींच्या सहीने आली आहे. तुम्ही इथं बसून उमेदवार बदलवाल, हा तुम्हाला अधिकार आहे का? AB फॉर्म तुम्ही बदलवाल, तुमच्या मनात आले म्हणून. मग ठीक आहे, 29 प्रदेशाची यादी आल्यावर AB फॉर्म हरीश शर्माजी बदलून टाकतील, जमेल? असं करता येतं? तुम्हाला तुमचं मत मांडायचं असेल तर तुम्ही प्रदेश अध्यक्षाकडे मांडू शकता की हा उमेदवार योग्य नाही, तो बदलवा. पण प्रदेश अध्यक्षाचा अवमान करणं हे योग्य नाही. मग ते म्हणालेत की तुम्ही गावात नव्हते. गावात असणं आवश्यक असतं का? यांच्याशी फोनवर गावात म्हणजे का आमने सामने येऊन बसणार आहे का? काही गरज नाही आहे. स्टॅम्प पेपरवर सह्या करण्यासाठी माझ्याकडे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची खूप माझ्याकडे, आणि तेही अनेक वर्ष काम करणारे अनुभवी लोक आहेत. तर मग याची गरज नाही आहे तिथं. मी फोनवर सातत्याने संपर्कात होतो आणि मला विश्वास होता की जेव्हा संदीप गिरे असतील, प्रशांत दानव, हे मग एकदा नव्हे, हे प्रशांत दानवजी इथंच आहे, मला म्हणे भाऊ तुमच्या मनात तेच होईल. काय प्रशांत म्हणाला ना तू? कारण विश्वास होता. मग हा विषय कुठं आलाय की त्यांना जबाबदारी दिली असती तर माझं काही म्हणणं नव्हतं. आता मी तर काही गोष्टी सांगत नाही, कारण माझा तो स्वभाव नाही. असे 17 उमेदवार प्रदेश अध्यक्षाच्या यादीचे
तुम्हाला हा वाईट, हा चांगला, हा गोरा, हा असं नाही करता येत ना. तुम्हाला मत मांडता येतं, हा अधिकार तुम्हाला दिला नाही. आणि म्हणून यामध्ये तुम्ही बघितलं असेल, यामध्ये याचा महानगर अध्यक्षांना म्हणूनच काढलं ना, काढायची गरज काय होती? आणि पुन्हा महापौराचं नाव, संगीताताई खांडेकरांचं नाव हे पक्षांनी पाठवलं. कारण आम्हाला विचारलं की कोणतं नाव पाठवायचं, ते म्हणाले आम्हाला गटनेता पाहिजे, त्यांना गटनेता दिला. महापौर मला विचारलं कोण करायचं, तर मी संगीताताईचं, कारण अनुभवी होत्या, मी नाव दिलं. आता तुम्ही दुसरा उमेदवार उभा करण्याची काय गरज आहे? मग तुम्हीच ठरवाल का की त्यांच्या कागदामध्ये काहीतरी गडबड होती? अरे हे सर्व जे चालू आहे हे काही योग्य नाही. जे कारणं त्यांनी दिली हा काही मला वाटतं की योग्य नाही. असं पहिल्यांदा घडत होतं तीनदा. आता राहिला माझ्या मंत्रिपदाचा विषय. त्यांना वाटतं की माझ्यावर कारवाई झाली, ठीक आहे, काही दिवसात मी सांगतो, मग यावर उत्तर काही दिवसात मी देतो. भाऊ, महापौरपद आपण सव्वा वर्ष वाटून घेतलं आहे, तर 1.25 वर्षांनी तोडगा कसा काढणार? म्हणजे निवडणूक होईल परत की काय? लोकांमध्ये थोडंसं असं कन्फ्युजन आहे, जेव्हा मी महापौर बनवण्यासाठी तुम्हाला मुलाखत देत होतो तेव्हा तुम्ही म्हणायचे की महापौर कसा बनेल हे सांगा. मी तेव्हाही सांगितलं की असं कधीच सांगितलं जात नाही. असं सांगितलं तर आपलं काम कधीच होत नाही. म्हणजे असं प्रत्येक गोष्ट कशी सांगता येईल? मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो आणि हा विश्वासाने सांगतोय की ठीक आहे, कधी कधी आम्हाला जनतेचा कौल काही निवडणुकीत प्राप्त झाला नाही, पण मला विश्वास आहे की आम्ही जेव्हा जनतेची कामं करू तेव्हा आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन आमची जी संख्या शक्ती आहे ती 1.25 वर्षात नव्हे, आमचा प्रयत्न आहे की 6 महिन्यात वाढेल. ऐका आता आजच मग फोन आला, 4 जणांनी सांगितलं भाऊ भेटायचं आहे. आता 1 दिवसात 4 जण आहे, या हिशोबाने पुढच्या महिन्याभरात किती भेटू शकते याचा हिशोब घ्यावा. आणि दुसरं, 1.25 वर्षानंतर आम्ही शब्द दिलाय. आणि मी तरी कमीत कमी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक गोष्ट सांगितली, म्हटलं साहेब मी प्रत्येक गोष्ट तुमच्या अनुमतीने करतोय. बावनकुळे साहेबांची चर्चा होत होती, कोठेकर साहेबांना दिवसातून 3दा फोन जात होते. म्हटलं साहेब एक माझा स्वभाव आहे की शब्द दिला तो पूर्ण झाला पाहिजे. 1.25 वर्ष आपण 1 वर्ष त्यांना शब्द देतोय, कारण आम्ही पहिल्यांदा 1च वर्ष म्हटलं होतं. तर तेव्हा प्रशांत म्हणाला, राहुल पावडे म्हणाला की भाऊ ते 1 वर्षात त्यांचं समाधान नाही होत आहे. तरी मी 1 वर्षाच्या वरती माझ्या मनात तर नव्हतं, पण मग स्वतःहून मुख्यमंत्री म्हणाले भाऊ 1 वर्ष सोडा, 1.25 वर्ष कबूल करा. आता 1.25 वर्षामध्ये आपण त्यांना देऊ, तोपर्यंत त्यांच्यात आणि आमच्यामध्ये एवढं विश्वासाचं वातावरण असेल की मला वाटत नाही की काही गडबड होईल, काहीच होणार. हा तांत्रिक बाब मी सांगतो ना, तांत्रिक बाब साहेब, विश्वास मत प्रस्ताव नाही तेव्हा आम्ही आमचा राजीनामा देऊ, मतदान होईल, पण तोपर्यंत मला विश्वास आहे आमचे साधारणतः 44 लोक, कमीत कमी 44 कसे एकूण 14 म्हणजे आम्ही 46 लोक राहू. भाऊ, मनसेच्या संदीप देशपांडे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी ठाकरे सेनेचे जे नगरसेवक आहेत त्यांना 1-1 कोटी रुपये देण्यात आले आणि जे अपक्ष आहे त्यांना 50-50 लाख रुपये असे देण्यात आले असा दावा केलाय. सगळं त्यांना कोणी संजय सारखी दिव्य दृष्टी दिली असेल तर त्या दाव्याला अर्थ. एक नवीन राजकारणामध्ये एक फॅशन झाली आहे, पराभव झाला की अशा पद्धतीने आपल्याच सख्या चुगत आणि मावस भावाच्या पक्षाबद्दल असं म्हणायचं. आता याच्यामध्ये अडचण काय कारण आहे माहिती आहे का? कारण अशी आहे की काही काही ठिकाणी जेव्हा मनसेचे नगरसेवक हे माननीय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मदत करायला गेले तेव्हा तिच्या स्थानिक नेत्यांनी अशा पद्धतीचे आरोप केले. आता हे करताय, प्रत्येक जण आपला हिशोब करण्याचा प्रयत्न करतो, याशिवाय काही नाही. संदीप देशपांडे माझे चांगले मित्र आहे, पण त्यांच्या या वाक्याकडे खूप गंभीरपणे घेण्याची आवश्यकता 100% नाही. तुम्हीच आता विचारलं की 1.25 वर्ष देतोय,
आता 1.25 वर्ष जेव्हा त्यांना देणार तेव्हा काय आमच्या 24 जणांना ते पैसे देणार आहेत का? असं म्हणणं मला वाटतं की या राजकारणामध्ये गंमत समजायची असते, बाकी काही नाही. $2029. भाऊ, महानगरपालिकेच्या विकासाचा आधारित एक आपण शिक्षण व्यवस्था खूप चांगली असते. आत्ता जे आहे महानगरपालिकेच्या काही शाळा किंवा सरकारी शाळा ह्या जीर्णावस्थेत, आणखी त्यातला जो दर्जा आहे शिक्षणाचा, हा शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे. आपल्या या 5 वर्षाच्या प्लॅनिंगमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी असा काही प्लॅन होता? निश्चितपणे आपण आता तुम्हालाही माहित आहे बाऊपेठची आपण PM स्कूल योजनेमध्ये घेतली, पण तुमचं जी सूचना आहे ती मूल्यवान सूचना आहे. गरिबांची मुलं चांगल्या पद्धतीने शिकावी. खरं तर आपण जुबली हायस्कूल जिल्हा परिषदची शाळा डेव्हलप केली, पण तुमची सूचना मूल्यवान सूचना आहे आणि आपण त्याचा एक स्वतंत्र प्लॅन निश्चितपणे करून अंमलबजावणी करू हा विश्वास मात्र मी देतो. भाऊ, आता शेवटचे 2 प्रश्न. हा भाऊ, बिलकुल महेंद्र भाऊ. फक्त माझी एक बैठक नागपूरमध्ये 7. नाही, पहिल्या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे की तुमचं मत बरोबर आहे, दोघांनाही 8 मिळतात. पण तुम्हाला ही गोष्ट प्रशांत दानव यांच्या निवडणुकीच्या नंतर लक्षात आली की ईश्वर आमच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी झाली तरी ईश्वर आमच्या पाठीशी उभा राहील. पण ईश्वर चिठ्ठी ईश्वराला जास्त त्रास होऊ नये म्हणून आम्ही ईश्वराचे देवभक्त म्हणून काळजी घेतो आहे की 8चे 9 कसे करता येईल, म्हणजे हा प्रश्न उपस्थित राहणार नाही. पण अडीअडचण आलीच तर ईश्वराने आम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला वरदान आहे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. दुसरा प्रश्न जो भाऊ, 1 मिनिट, यांचा दुसरा प्रश्न आहे, कोणता होता दुसरा? हा, नाही, स्वीकृत सदस्याच्या बाबतीमध्ये पक्षांनी काय धोरण आखलं मला माहीत नाही. माझी जेव्हा आता भेट होईल माननीय मुख्यमंत्री महोदयांशी तेव्हा स्वीकृत सदस्याच्या बाबतीत त्यांच्याशी चर्चा केली जाईल. कारण आत्ता शेवटी पक्षाकडून काय धोरण आहे, म्हणजे जे पराभूत झाले. आमच्या पक्षातला एक दुसरा मोठा प्रश्न आहे की ज्यांना पक्षाने तिकीट दिली आता AB फॉर्मच गेले त्यांचे, आता त्यांना कुठं धरायचं, आपण पक्षात धरायचं की नाही धरायचं? कारण त्यांची तर चूक नाही आहे ना, तुम्ही त्यांच्या हक्काचा AB फॉर्म ओढून नेला, मग त्यांना पक्षात धरायचं की नाही धरायचं? ऐका ना. आणि मग असे पक्षातले पराभूत, पक्षाचे निष्ठावान पण पक्षाविरुद्ध AB फॉर्म चोरी गेल्यामुळे जे घडले ते, आणि पक्षाचे पुन्हा कार्यकर्ते आहेत ना ज्यांना आम्ही तिकीटच दिली नाही, त्यांचं काय करायचं? तर या सर्वांवर एकदा माननीय मुख्यमंत्री महोदय प्रदेश अध्यक्षांशी चर्चा करून त्यावर आपण निर्णय करू. नवीन होईल त्याची चर्चा आज झाली आहे. नवीन शहराध्यक्ष महानगराध्यक्ष लवकर होईल.